एकदा हिम्मत करा आणि ते 2023 मध्ये जाहीर केलेलं 33% आरक्षण देऊन टाका आमच्या माय भगिनींना. कुणाच्या बापाची हिम्मत होणार नाही तुमच्या पुढच्या कुठल्याही राजकारणाला विरोध करायची. हजार चांगल्या गोष्टी केल्या आहेत तो तुम्ही मोदीजी, पण हजार चांगल्या गोष्टींना एक चुकीची गोष्ट बर्बाद करून टाकते. याची असंख्य उदाहरणं इतिहासात दडलेली आहेत. लाख अच्छाइयां करो मगर तुम्हारी एक गलत हरकत तुम्ही सदा के लिए बुरा साबित कर देती. मोदी नावाचा एक आश्वासक चेहरा इतक्या दशकांनंतर भारताला लाभलाय. देश खऱ्या अर्थानं प्रगती करू लागलाय, नाकारत नाही कोणी. पण ही प्रगती फक्त इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट बनून राहिली तर ती काय कामाची हो? तुम्ही शहरांमध्ये मेट्रोचं जाळं विना, अद्ययावत स्टेशन्स बनवा, अगदी एअरपोर्ट सारखी स्टेशन्स बनवा, पण जी घाण रोहिंग्या आणि त्या बांगलादेशींच्या रूपाने या देशातल्या गल्ल्यांमध्ये लपून बसली ना, ती घाण कधी साफ करणार मोदीजी? हे SIR बिसार कशासाठी चाललंय सगळ्यांना माहितीये. या लांड्यांच्या मनाविरुद्ध काही झालं आणि तिथं जर ते संख्येने जास्त असले ना, तर तुमचं सो कॉल्ड विकास क्षणार्धात भकास करून टाकतील हे लोक. मेट्रो स्टेशन जाळून टाकतील. जाळले त्यांनी. अहो, आझाद मैदानातलं शहीद स्मारक या लांड्यांनी लाथा मारून तोडलेलं विसरलात की काय तुम्ही? मुंबई सारख्या शहरात, महाराष्ट्रात. आता देशाचा विकास होत असताना तो फक्त या देशातल्या अधिकृत नागरिकांनाच उपभोगायला मिळावा याकडे लक्ष द्या. बसेस, रेल्वे, मेट्रो, सरकारी दवाखाने सगळीकडे हेच लोक. टॅक्स पेअर कोण? तर तुम्ही, आम्ही. आणि फुकटचा माल खातोय कोण? तर तो इक्बाल चिचा. तुम्ही म्हणाल किती वेळा पुन्हा तेच दाखवणार? किती आकस मुसलमानांबद्दल. नाही, खरंय तुमचं, तुम्ही जे म्हणताय ते खरंय, पण सध्या देशातली स्थिती फार भयानक आहे. नारीवंदन राहिलं एका बाजूला. खरा, TCS, एरंडे बाबा, अमरावती, परतवाडा, अयान शेख, निदा खान, हे सगळं काय चाललंय? जे तुमच्या हातात आहे ते आधी करा ना. सबका साथ सबका विकास आता पुरे झालं.